शेतकरी मित्रांनो, आता आपण आलो आहोत आपल्या इथं हरभऱ्याच्या प्लॉटमध्ये. तर ह्या पाठीमागं इथं टाकी भरली आहे आपण तुरीच्या प्लॉटमध्ये आणि आता औषधी आपण टाकायची आहे पंपामध्ये. तर हरभऱ्याला सध्या आता फुल अवस्था बऱ्याच प्रमाणात आलेली आहे. तर यामध्ये आपण काय घेतलं तर इथं हरभऱ्याचा प्लॉट आहे आणि या हरभऱ्याच्या प्लॉटमध्ये सर्वात महत्त्वाचं काय घेतलं तर इथं बघा आपण इथं प्रायझर घेतलेला आहे एक डब्बा, त्याच्यानंतर घेतला आहे इमामेक्टिन एक डब्बा. इथं बघू शकता इमामेक्टिन आणि दोन्हीचं माप सारखं केलेलं आहे हे बघा. आणि सोबत आपण काय घेतलं तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे सोबत काय घेतलं तर आपण याच्यात देशी घेतलेली आहे. तर देशी म्हणजे काय तर आता सर्वात महत्त्वाचं ही जी देशी आहे ही देशी दारू आहे आणि ही संत्रा तर ही 90 घेतलेली आहे याच्यामध्ये. कारण आपल्याला आहे की नाही फुलकिडे आणि एक चांगलं संजीवक टॉनिक म्हणून आपल्याला याचा वापर करायचा आहे. तर आता एक एक डबा आपण इथं माप घेतलं प्रायझरचं एक डबा आणि टाकला आपण इथं इमामेक्टिनचा एक डबा आणि आता याच्यात टाकायचं आहे देशी. हे टाकून द्यायच्यात. तर बघू शकता आपण देशी दारू घेतली आहे आणि हे सर्व आता आपल्याला हरभऱ्याला इथं फवारायचं आहे. तर देशी दारूमुळं काय होते तर देशी दारूमुळं सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला एक टॉनिकचं काम करते, लवकरात लवकर भरपूर फुलं काढते आणि एकदम चांगल्या प्रकारे रिझल्ट येतात. तर अशा प्रकारे आपण या पंपामध्ये औषधासोबत देशी दारू घेतलेली आहे. तर इथं बघा इमामेक्टिन घेतलेलं आहे 10 ग्राम, प्रायझर घेतलेलं आहे 12 मिली आणि त्याच्यानंतर देशी दारू 90 मिली. अशा प्रकारे आपल्याला इथं फवारणी घ्यायची आहे. ही आहे हरभऱ्याची तिसरी फवारणी. तर अशा प्रकारे फवारणी चालू केली आहे आपण आणि इथं जी अवस्था आहे ही अवस्था आहे सध्या फुलं काढणं चालू आहे. बघू शकता आपण हे बघा फुलाची अवस्था आहे, भरगच्च फुलाची अवस्था आहे आणि अजून फुलाची अवस्था 30% वाढवायची असतील तर याच्यामध्ये देशी दारूचा वापर करणं सर्वात महत्त्वाचं आहे. तर अशा प्रकारे जर आपण वापर केला तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या पिकाची वाढ ही जोमदार होईल आणि फुलाची अवस्था अजून वाढेल आणि फुलाचं रूपांतर लवकर घाट्यामध्ये होईल, फुलगळ होणार नाही, कळी अवस्थेचं लवकर फुलामध्ये लवकर रूपांतर होईल. अशा प्रकारे देशी दारूचे फायदे आहेत. इमामेक्टिनमुळं अळीचं संरक्षण होईल, अळीपासून कुठल्याही प्रकारची अळी येणार नाही आणि प्रायझरमुळं एक वेगळी ताकद अंगात येईल. बुरशीनाशक आहे ते फुलगळ होऊ देणार नाही. परंतु दुसरी एक ताकद म्हणजे प्रायझरमुळं जी ताकद असते शेवटपर्यंत टिकवायची म्हणजे फुलापासून ते शेवटच्या घाट्यापर्यंत शेंड्यापर्यंत जी टिकवायची ताकद असते ती प्रायझरमुळं होऊन जाते आणि शेवटचा शेंड्याचा घाटा पण सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे इथं भरून जाईल, म्हणजे सर्व घाटे समप्रमाणात भरतील. तर अशा प्रकारे जर आपण नियोजन केलं तर आपल्याला सर्वात चांगले आपल्याला इथं हरभऱ्यावर रिझल्ट मिळून जातील. तर ही आहे हरभऱ्याची तिसरी फवारणी. तर तिसऱ्या फवारणीमध्ये आपण अशा प्रकारे औषधी फवारू शकता आणि सध्या फुलाची अवस्था ही साधारणतः 40% आहे किंवा 30% आहे. तर अशा प्रकारच्या अवस्थेमध्ये आपण ही औषधी जर घेतली तर सर्वात चांगले रिझल्ट इथं येऊन जातील.